पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा पाच रंगाचा पाच रंगाचा तिसरी गवळण रंग काळा मिसळी आली चंद्रकळा काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा काळी गळसरी घालून गळा आली राजस हो बाळा आईशा पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा पाच रंगाचा हिचा बुद्धी गवळण रंग लाल 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 ही लाल काळी कुंकुम श्री लाल भामी भरोनी गुलाल काळी कुंकुम श्री लाल भामी भरोनी गुलाल मुखी रंग विडा लाल जस डाळिंबीचे फुल रंग विडाला लगत वडाळीचे फुलं आईशा पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा पाच रंगाचा पाच रंगाचा पाचवी गवळण हिरवा रंग पाहता उग्या झाल्या दंग हिरवा रंग पाहता झाल्या हिरव्या काकणाचा पहारंग जशभया दिशात जडल्या बिंब हिरव्या काकणाचा पारंग जशभया सदळले बिंब उडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ अभंग खेळता कृष्णा संग गातो एकनाथ हो पाच गवळणी ओ कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतो माझा परश्या पण तुम्ही म्हणाल पोरी ए पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुनं पकडलंस पण बरं का आमच्या यांचा की नाही एक स्वभाव फार गोड आहे बरं का पाहायचं का तुम्हाला पाहायचं का खाली बसव उठ पाहिलं किती गोड स्वभाव आहे बसव खाली उठ पाहिलं हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे बरं का नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की बसलं पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटला पाहिजे बरं का हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का पण काय सांगतो मला काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले बर का लग्न झालं नांदायला गेले पण मॉडेल लाईक कडून निघालं आणखीन हसतो कसा बघितलं मोडकच घर आणि पडकच छप्पर बर का मंडळ मोडकच घर हो तुम्ही म्हणाल आल्या आल्यास लागली नवऱ्याचं घराणं सांगायला हिला नेमकं झालं तरी काय पण मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का नाही चांगलं घर हो मी म्हणते नसू द्या चांगलं घर पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे का नाही घरामध्ये देवाला देवघर पण कारण आमचे नाथ महाराज म्हणतात कितीही मोठं घर असू दे बरं का त्या घरामध्ये जर एखादं देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही तसं दादा कितीही मोठा बंगला असू द्या त्या बंगल्याच्या समोर जर एखादं तुळशी वृंदावन नसेल तर त्या बंगल्याला सुद्धा शोभा नाही बरं का तसं दादा किती मोठं गाव असू द्या बरं का
किती लोकसंख्येचं गाव असू द्या, त्या गावामध्ये जर एखादं देवाचं मंदिर नसेल तर गावाला शोभा नाही. म्हणून म्हणते मोडकच घर अनपडकच छपर आणि यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. आणि हा दादला नको नवरा नको हा दादला नको ग बाई. हे दादला नको ग नवरा नको ग दादला नको ग बाई. आणि हा दादला दादला आणि हा नवरा आणि ओ ठोंब्या. काय सांगायचं. तुम्ही म्हणाल नुसते घरासाठी नवरा सोडतीस का, पण नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय वेडी आहे का. मला सांगा अंगावरून नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे का नाही, पाहिजे का नाही चांगली साडी. पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते साधी साडी तरी घेतली का. आणखीन हसतेत कसं बघितलं का. अहो काय सांगत. पण तुम्ही म्हणाल आत्ताच 5 साड्या बदलल्यास की. खोटं बोलतीस का, कुठून आणल्यास या 5 साड्या. पण या 5च्या 5 साड्या आमच्या ह्यांनी नव्हत्या बरं का दिल्या. 5च्या 5 साड्या आमच्या अमित दादा बंधुरी यांनी मला भेट दिल्या बरं का. अमित दादा म्हणले तायडे काळजी करू नको, आमच्या सातपूरला येतीस मग जुनीच साडी का घालतीस. म्हणून दादा म्हटले नवीन 5च्या 5 साड्या मला भेट दिल्या बरं का अमित दादानी. म्हणून तरी कशी बशी 4 चौघीत आली. नाही तर काय सांगायचं लग्न झाल्यापासून घरात गावांवरच बसत होते. लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीची गोळी घेते. मग काय करू, कारण फाटकच लुगडं आणि तुटकीच चोळी. घर घर म्हणजे काय का. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या 3 मूलभूत गरज आहे. घर महत्वाचे, परंतु घराची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते बरं का. प्रत्येकाची घराची व्याख्या वेगवेगळी. जे हौशेनं बांधलं जातं त्याला हौस असं म्हणतात. ज्या घरामध्ये होम हवन चालतात त्याला होम असं म्हणतात. ज्या घराच्या भिंतीला कानं असतात त्याला मकान असं म्हटलं जातं. ज्या घरामध्ये हवा खेळती राहते त्याला हवेली असं म्हटलं जातं. ज्या घरामध्ये राहून माणसांचे हाल होतात त्याला महाल असं म्हटलं जातं. आणि ज्या घराचे हप्ते फेडून फेडून घर मालकाचं दिवाळं निघतं त्याला फ्लॅट असं म्हटलं जातं. आणि ज्या घरामध्ये पडल्या पडल्या सुखानं झोप लागते त्याला गरिबाची झोपडी असं म्हटलं जातं दादांनो. म्हणून घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, घर किती मजली आहे हे महत्वाचं नाही, त्या घरामधल्या माणसांना माणुसकी आहे का नाही हे महत्वाचं आहे बरं का दादांनो. आणि त्या घरामध्ये सुख शांती समाधान आहे का नाही हे फार महत्वाचं आहे. मी म्हणते नसू द्या चांगली साडी नसू द्या चांगलं घर, पण मला सांगा कमीत कमी घरामध्ये खायला पाहिजे का नाही, जेवायला पाहिजे का नाही मावशी खरं सांगा बरं. पण बघा ना फुकटच्या यात्रेतल्या संपत्यातल्या पंक्ती खाऊन कसे फुगल्यात बघितलं. अहो मला नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो हो, पण यांच्याकडे आले कोण कशी झाली बघा. कारण खायलाच काय नाही, कारण जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वर तेलाची धार की हो नाही. मला सांगा सर्वात जास्त बायकांना काय आवडतं, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं.